Welcome all dear students. Dear students, in last lecture we have seen the sugarcane crop cultivation part 1 of the crop science paper 2. Okay, as a commercial crop. Dear friends, sugarcane is a commercial crop. Okay, and the sugarcane crop is very important as examination point of view. Okay, 8 mark question has always been asked in previous years. Okay, so it is very important to study sugarcane crop deeply. Okay, dear students, in last lecture we have seen the economic importance and the species of sugarcane. Okay, and in this lecture we are going to study the characteristics while releasing new sugarcane variety. Okay, and the various research stations related to sugarcane and also the various varieties of sugarcane. Okay, dear students, first of all, see the what are the various characteristics while releasing new sugarcane variety. What characteristics we should have consider while releasing the new sugarcane variety. That is, first one is the टिलरिंग कॅपॅसिटी. ओके, विद्यार्थी मित्रांनो, टिलर टिलर म्हणजे काय तर फुटवा. म्हणजे आपण एखादी नवीन वाण रिलीज करत आहोत शुगरकेनचा. त्या शुगरकेनचं वाण रिलीज करत असताना त्या वाणापासून फुटवे किती फुटतात. ओके, त्या वाणाचे फुटवे जास्त फुटले पाहिजेत. ओके, जेणेकरून उत्पन्नामध्ये काय होईल, वाढ होईल. ओके, त्यानंतर दुसरं कॅरेक्टरिस्टिक आहे शुगर अँड फायबर पर्सेंटेज. ओके, त्या वाणामध्ये साखरेचं प्रमाण आणि फायबरचं प्रमाण किती आहे, किती टक्के आहे. ओके, त्यानंतर आहे मॅच्युरिटी पिरियड, त्याची परिपक्वतेचा कालावधी किती आहे. ओके, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे रेजिस्टन्स टू पेस्ट्स अँड डिसीजेस. ओके, डिअर फ्रेंड्स, in field conditions every field crop attacks various types of pests and diseases. Okay, and for good crop yield we should manage these pests and diseases. Okay, if the variety is already resistant to pests and diseases, then there are low chances. Okay, there are low chances to attack the variety to various pests and diseases, and the expenditure on various chemicals and pesticides will be the minimized. So the most important characteristics that should be considered while releasing the sugarcane variety should be the resistance to pest and diseases. विद्यार्थी मित्रांनो, एखादी व्हरायटी, एखादं वाण ऊसाचं आपल्याला रिलीज करायचं आहे, त्यावेळेस ते वाण जे आहे ते उपद्रवी किडींना आणि रोगांना रेजिस्टन्स म्हणजे त्यास बळी पडणारं असू नये. जर त्या किडींना ते जर प्रतिरोध करत असेल तर जो काही खर्च आपल्या रासायनिक नियंत्रणावर होणार आहे आपल्याला, तो खर्च आपल्याला ऑलरेडी होणार नाही. ओके, त्यामुळं नवीन व्हरायटी रिलीज करताना जे काही पेस्ट आणि डिसीजला स्पेसिफिक वाण जे आहे ते त्या स्पेसिफिक कीटकांसाठी किंवा रोगासाठी ते प्रतिरोध असलेलं पाहिजे. ओके, नेक्स्ट वन कॅरेक्टरिस्टिक्स इज द रेजिस्टन्स टू लॉजिंग. ओके, हा लॉजिंग हा ऊसामधील हा मुख्य प्रॉब्लेम असतो. ओके, मग लॉजिंग होऊ नये. ओके, लॉजिंग होणे म्हणजे काय तर ऊस उंच झाल्यानंतर ऊस खाली पडणे. ओके, ऊस खाली पडणे. ओके, मग हा प्रकार होऊ नये त्यासाठी आपण जी नवीन व्हरायटी तयार करत आहोत ती नवीन व्हरायटी जी आहे त्या नवीन व्हरायटीमध्ये एक गुणधर्म असला पाहिजे, तो म्हणजे ती व्हरायटी लॉजिंग झाली नाही पाहिजे. ओके, असा हा पण कॅरेक्टरिस्टिक, हे पण वैशिष्ट्ये आपण नवीन व्हरायटी रिलीज करताना आपल्या त्या नवीन वाणामध्ये येणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट वन इज द हाईट ऑफ केन. ओके,
म्हणजे ऊसाची उंची किती असावी, ओके, किती कांड्या असाव्यात ऊसामध्ये, जेवढ्या जास्त कांड्या असतील तेवढं ऊसाचं उत्पन्न जास्त असेल, ओके. त्यानंतर थिकनेस ऑफ केन, ओके, ऊसाची जाडी किती आहे, जेवढी ऊसाची जाडी जास्त असेल तेवढं उत्पन्नसुद्धा जास्त असणार आहे, ओके. डू यू अंडरस्टँड? Then next one characteristic is the length of internode. ओके, विद्यार्थी मित्रांनो, नोड आणि इंटरनोड, ओके, ऊसामध्ये फॉर एक्झाम्पल this is a sugar cane, okay, that part is called the internode, okay, and that part is called the node, okay, and the length, okay, length of internode should be taken into consideration while releasing the new sugarcane variety, okay. That length of, if the length of internode is more, ॲक्च्युअली यील्ड विल बी द मोर, ओके. मग ह्या इंटरनोडची जेवढी लांबी जास्त असेल तेवढं यील्ड पण जास्त असणार आहे, ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कलर ऑफ केन, ओके, ऊसाचा कलर हे पण आपण तिथं गृहीत धरणं गरजेचं आहे, जी की आपली न्यू व्हरायटी आपल्याला रिलीज करायची आहे, ओके. त्यानंतर सुटेबिलिटी फॉर शुगर अँड गुळ मेकिंग, ओके, आपल्याला एखादा वाण रिलीज करायचा आहे, मग तो वाण रिलीज करत असताना तो आपल्याला साखरेचं उत्पादन घेण्यासाठी रिलीज करायचा आहे की गूळ तयार करण्यासाठी रिलीज करायचा आहे, हे आपण अगोदर गृहीत धरणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर तो त्याच्यामध्ये ते कॅरेक्टरिस्टिक आणणं हे आपल्या गरजेचं आहे, ओके. त्यानंतर हार्डनेस ऑफ राइंड, ओके. विद्यार्थी मित्रांनो, जे काही ऊसाच्या वरची जी पाचट हे असते, आपण त्याला चिवटी म्हणतो, ओके, ऊसाच्या वरची जी काही साल असते त्या सालीची, ओके, जी काही साल असते त्या सालीची हार्डनेस किती आहे, ओके, ती किती कठीण आहे, हे सुद्धा आपण त्यावेळेस ज्यावेळेस आपण न्यू व्हरायटी आपल्याला रिलीज करायचे आहे, हे सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्ये आपण गृहीत धरणं गरजेचं आहे, ओके. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे रटुनिंग हॅबिट, ओके. इथं रिटर्निंग नाही, इथं रटुनिंग आहे. रटुनिंग, विद्यार्थी मित्रांनो, रटुनिंग म्हणजेच काय तर खोडवा, ओके. म्हणजे आपण जी न्यू व्हरायटी रिलीज करत आहोत, ती न्यू व्हरायटी रिलीज करत असताना ती त्याचे आपण किती खोडे घेऊ शकतो, किती खोडव्यामध्ये ते आपल्याला उत्पन्न देऊ शकते, हे सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स, हे सुद्धा वैशिष्ट्ये आपण न्यू व्हरायटी रिलीज करताना आपण ते गृहीत धरणं गरजेचं आहे, ओके. देन नेक्स्ट वन इज द ॲडॅप्टॅबिलिटी अंडर, दॅट इज adaptability under different soil and climatic conditions, okay. Dear students, while releasing new variety, okay, we should consider the variety we have to release. It should be the adaptable on various types of soil and various types of climatic conditions, because there is change in soil type and climatic conditions in Indian region, okay. So while releasing the variety, we should know the where the specific variety can adapt, or what type of soil and what type of climatic conditions, okay. So this is also the important characteristics, okay. Dear students, just we have seen the various characteristics that should be taken into consideration
while releasing the new variety. म्हणजेच नवीन एखादं वाण आपल्याला ऊसाचं रिलीज करायचं आहे. मग ते नवीन वाण रिलीज करत असताना आपण कोणकोणते वैशिष्ट्ये गृहीत धरून ते वाण आपण रिलीज केलं पाहिजे याचा आपण अभ्यास केला आहे. 2 मार्कासाठी राईट अ शॉर्ट नोट ऑन कॅरेक्टरिस्टिक्स व्हाईल रिलीजिंग अ न्यू शुगरकेन व्हरायटी असा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण पाहूयात ऑब्जेक्टिव्हसाठी अत्यंत महत्त्वाचा, ओके फिल इन द ब्लॅकमध्ये अत्यंत महत्त्वाचं एखादं रिसर्च स्टेशन किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट अशी येऊ शकते. त्यामध्ये भारतामध्ये शुगरकेन रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहेत याचा आता आपण अभ्यास करूयात. ओके विद्यार्थी मित्रांनो, शुगरकेन ब्रीडिंग स्टेशन ही जी इन्स्टिट्यूट आहे, शुगरकेन ब्रीडिंग स्टेशन ही आहे कोइंबतूर, तमिळनाडू येथे. ओके कोइंबतूर, तमिळनाडू येथे. त्यानंतर स्टेट शुगरकेन रिसर्च स्टेशन, जे स्टेट म्हणजे महाराष्ट्रातील ऊस संशोधन केंद्र जे आहे, ओके ते आहे पाडेगाव, सातारा येथे. ओके त्यानंतर आहे डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट, ती आहे मांजरी, पुणे येथे. ओके त्यानंतर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च, ती आहे लखनौ, UP येथे. ओके त्यानंतर आहे नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट, ती आहे कानपूर आणि त्याचं राज्य आहे UP. ओके तर या इन्स्टिट्यूट शुगरकेनच्या रिसर्चशी संबंधित आहेत. ओके ऑब्जेक्टिव्हमध्ये यापैकी एखादा रिसर्च स्टेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. डू यू अंडरस्टँड? Dear students, now see the various most common varieties of sugarcane which are grown in the Maharashtra region. Okay, these varieties are CO419, CO740, COC671, CO678, CO775, CO807, CO853. Okay, then CO7219, that is Sanjivani, COM7125, that is Sampada, COM88121, that is Krishna, CO86032, that is Neera, CO98071 and CO62175. These are the common varieties which are grown in the Maharashtra region. Okay, so dear students, in today's lecture we have seen the various varieties of sugarcane and what are the characteristics that should be taken into consideration while releasing the new variety. Okay, and what are the different sugarcane institute present in the India for research on sugarcane. Okay, do you understand? Thank you.